शटअप या कुणाल. काही वर्षांपूर्वी कुणाल कामराचा हा शो यूट्यूबवरती हिट झाला. या शोमध्ये संजय राऊतांनी चालवलेला खेळण्यातल्या बुलडोझर आपल्याला आजही आठवतो. कुणालच्या या सटायर पॉडकास्ट शोचं कौतुकही व्हायचं आणि त्यावर टीकाही केली जायची. पण आजवर कुणाल कामरा त्याच्या स्टँडअप कॉमेडीपेक्षा जास्त चर्चेत आला तो त्याच्या कॉन्ट्रोव्हर्सीजमुळं. त्यानं केलेल्या वादग्रस्त विधानामुळं लोकांनी अनेकदा त्याला शटअप या कुणाल असं म्हटलं. आता हाच कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यानं आपल्या विडंबनात्मक गाण्यामधून अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं. त्यामुळं त्याला अटक करण्याची मागणी केली जाते. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून त्याला थेट इशाराही देण्यात आला आहे. पण कुणाल कामरा आणि वाद हे कॉम्बिनेशन काही आत्ताचं नाही. याआधी एका पत्रकाराशी विमानामध्ये हुज्जत घातल्यामुळं त्याच्यावर विमान प्रवासाची बंदी घालण्यात आली होती. तर त्याच्या धार्मिक टिप्पणीमुळं त्याला आपलं राहतं घरही सोडावं लागलं होतं. स्वतःला फक्त कंटेंट क्रिएटर म्हणवणारा कुणाल कामरा त्याच्या वादग्रस्त राजकीय वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिलाय. त्यामुळं हा कुणाल कामरा नक्की आहे कोण? त्याचे पॉलिटिकल कनेक्शन काय? आजवर कोणत्या कारणांमुळे तो वादात अडकलाय? कुणाल कामराच्या वादग्रस्त इतिहासाची ही स्टोरी. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी कुणाल कामरा आहे कोण ते बघूयात. कुणाल कामरा मूळचा मुंबईचा. आज जरी स्टँडअप कॉमेडियन म्हणून तो प्रसिद्ध असला तरी त्याचं करिअर सुरू झालं ते ॲड एजन्सीमध्ये प्रोडक्शन असिस्टंट म्हणून. ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये कुणालनं 11 वर्ष काम केलं. त्यानंतर 2013 मध्ये त्यानं मुंबईच्या कॅनव्हास लाफ क्लबमध्ये पहिला स्टँडअप कॉमेडी शो केला आणि तेव्हापासून कॉमेडियन म्हणून कुणालच्या करिअरला सुरुवात झाली. 2017ला कुणालनं पॅट्रिओटिझम अँड द गव्हर्नमेंट नावाचा एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला. इथूनच फक्त स्टँडअप कॉमेडियन अशी ओळख असलेला कुणाल कामरा पॉलिटिकल सटायर करू लागला. या व्हिडिओमध्ये सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर कुणालनं टीका केली होती. त्यानंतर कुणालला मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पण कुणालनं तेव्हा आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी पत्रकार किंवा कोणाचाही कार्यकर्ता नाही. मी फक्त कंटेंट क्रिएटर आहे. मला या विषयांवर बोलायला आवडतं असं कुणालनं त्यावेळी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. त्यातच 2017 मध्ये कुणालचा शटअप या कुणाल हा पॉलिटिकल कॉमेडी पॉडकास्ट शो यूट्यूबवर आला. यामध्ये राजकारण्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे कुणाल इंटरव्ह्यू घ्यायचा. पण या शोची कन्सेप्ट वेगळी होती. राजकीय परिस्थितीवर कुणाल त्या शोमध्ये उपहासात्मक चर्चा घडून आणायचा. कुणालच्या या पॉडकास्टचा पहिलाच एपिसोड भाजपच्या युथ विंगचे त्यावेळेचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांच्यासोबत होता. मग अरविंद केजरीवाल, रवीश कुमार, असदुद्दीन ओवेसी, कन्हैया कुमार, उमर खालिद अशा अनेकांचे त्यानं इंटरव्ह्यू घेतले. त्याच्या सटायर स्टाईलमुळं या शोचा पहिला सीझन चांगलाच हिट झाला. मग दुसऱ्या सीझनमध्ये संजय राऊत, सुप्रिया सुळे यांचाही इंटरव्ह्यू कुणालनं घेतला होता. त्यावेळी कंगनाच्या घरावर मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाईचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. तेव्हा ठाकरे विरुद्ध कंगना असा वादही पेटला होता. त्यामुळं संजय राऊत यांच्या इंटरव्ह्यू वेळी कुणाल कामरानं खेळण्यातले बुलडोझर घेऊन या विषयावर चर्चा घडवली होती. तेव्हा या एपिसोडची चांगली चर्चा झाली. अनौपचारिक गप्पांसोबतच सरकारच्या काही निर्णयांवर उघडपणे टीका करणं, राजकीय सामाजिक परिस्थितीवर उघडपणे मतं मांडणं, यामुळं या शो सोबतच कुणाललाही चांगली प्रसिद्धी मिळाली. पण जशी प्रसिद्धी मिळाली तसंच कुणालवर मोठ्या प्रमाणावरती टीकाही व्हायला लागली. पण गुड फॉर बॅड, पब्लिसिटी इज पब्लिसिटी या तत्वावर कुणाल कायम चर्चेत राहिला. पण आपण फक्त कंटेंट क्रिएटर आहोत असं म्हणणाऱ्या कुणालच्या भूमिकेवर जोरदार टीका व्हायला लागली ती त्याच्या वादग्रस्त ट्विट्स आणि वक्तव्यांमुळे. 2018ला कुणाल कामरा आपल्या काही जुन्या ट्विट्समुळे चांगलाच टार्गेटवर आला होता. 2015 मध्ये त्यानं शीख समाज, मुस्लिम समाज आणि मदर तेरेसा यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट्स केली होती. ही ट्विट्स 2018ला अचानक व्हायरल व्हायला सुरुवात झाली. त्यामुळं त्याच्याबाबत संताप व्यक्त केला गेला. यातली बरीचशी ट्विट्स त्यानं डिलीट करण्याचा प्रयत्न केला. पण काही युजर्सनी त्या ट्विट्सचे स्क्रीनशॉट काढून ते व्हायरल केले होते. त्यामुळं कुणालवर आपलं ट्विटर अकाउंटच डिलीट करण्याची वेळ आली होती. तर त्याच्या वादग्रस्त राजकीय भूमिकांबद्दल त्याला दादरच्या शिवाजी पार्कमधलं घरही सोडावं लागलं होतं. या संदर्भात कुणालनं एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. माझ्या राजकीय भूमिकांमुळं माझ्या घरमालकिनीने मला घर सोडायला सांगितलं. त्यामुळं तुम्हाला नेमकी कशी कॉमेडी करायची आहे हे विचारपूर्वक ठरवा असं त्यानं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्यासोबतच कुणालचे गुजरातचे 2 शो देखील रद्द झाले. सुरतला ज्या ठिकाणी कुणालचा शो होणार होता तिथं काही लोकांनी जर शो झाला
तर तोडफोड करण्याचा इशारा दिला. तर त्यानंतर काही दिवसांनी बडोद्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक शो होता. तिथल्या काही विद्यार्थ्यांनी कुणाल कामराचा कंटेंट अँटी नॅशनल आहे म्हणून त्याच्या शोवर बंदी घालण्याची मागणी केली आणि तो शो ही रद्द झाला होता. पण आपली मतं मांडणं आणि त्यामुळे टीका होणं हे सगळे कुणाल कामराचे किरकोळ वाद होते. कुणाल कामरा सगळ्यात मोठ्या अडचणीत आला तो 2020 मध्ये फ्लाईटमध्ये त्याच्यात आणि पत्रकार अर्णब गोस्वामीमध्ये झालेल्या वादामुळे. जानेवारी 2020 मध्ये कुणाल आणि अर्णब इंडिगो एअरलाइन्सच्या एका फ्लाईटमधून प्रवास करत होते. त्यावेळी कुणाल कामरानं थेट कॅमेरा ऑन करून अर्णब गोस्वामीला त्याच्या पत्रकारितेवरून प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण अर्णबनं कुणालकडे सपशेल दुर्लक्ष करत लॅपटॉपमध्ये स्वतःचं काम चालू ठेवलं. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. कुणालनं अर्णबवर भित्रा पत्रकार म्हणत टीका केली. शिवाय कुणालनं हा व्हिडिओ रोहित वेमुलासाठी केला असल्याचं सांगितलं. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यावेळी कुणालचा अर्णब गोस्वामी विरोधातला हा व्हिडिओ त्याच्याच अंगाशी आल्याचं बघायला मिळालं. इंडिगो, एअर इंडिया, गो एअर, स्पाइसजेट सारख्या कंपन्यांनी त्याच्यावरती विमान प्रवासासाठी बंदी घातली. कुणाल एवढ्यावरच थांबला नाही. सुप्रीम कोर्टानं अर्णब गोस्वामीला एका केसमध्ये अंतरिम जामीन दिल्यानंतर थेट कोर्टावरही टीका करण्याचं ट्विट कुणालनं केलं होतं. सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे यांना आक्षेपार्ह हातवारे करून दाखवणारी एक पोस्टही कुणालनं केली होती. तेव्हा त्याच्यावर कंटेप्ट ऑफ कोर्टचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. कुणाल कामरानं भाजपच्या नेतृत्वात असलेल्या एनडीए सरकारच्या अनेक निर्णयांवर, धोरणांवर सातत्यानं टीका केली. याचा परिणाम म्हणजे त्याचे स्टँडअप शो कॅन्सल व्हायला लागले. 2022 मध्ये गुरुग्रामचा कुणाल कामराचा एक शो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे रद्द झाला. त्यावर कुणालनं विश्व हिंदू परिषदेला एक ओपन लेटर लिहिलं होतं. त्यात त्यानं तो विश्व हिंदू परिषदेपेक्षा मोठा हिंदू असल्याचं सांगितलं. मी कुणाला घाबरवून किंवा धमकी देऊन लोकांचे काम बंद करत नाही असं त्यानं म्हटलं होतं. तसंच जर या संघटना दहशतवाद विरोधी किंवा हिंदुत्ववादी असतील तर गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेवर जाहीरपणे टीका करावी किंवा त्याचा निषेध करावा असं थेट आव्हान त्यानं या संघटनांना केलं होतं. शिवाय त्यानं कायम सरकारवर टीका करत मी कधीही कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या नाहीत, तसं केलं असेल तर त्याचे पुरावे द्या असंही कुणाल कामरानं या पत्रामधून सांगितलं होतं. गेल्या वर्षी कुणालनं ओला कंपनीच्या कारभारावरही टीका केली होती. ओला इलेक्ट्रिकच्या स्कूटरवरून कुणालनं ट्विट केलं होतं, ओला इलेक्ट्रिक ग्राहकांच्या तक्रारींकडे लक्ष देते का, त्यासाठी ओला कंपनीकडून काही प्रयत्न केले जात आहे का की नाही हे सुद्धा माहीत नाही असं कुणालनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसंच ओला कंपनी आपल्या ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यानं केला होता. तेव्हा जर तुम्हाला मदत करता येत नसेल तर गप्प बसा, आम्हाला आमच्या ग्राहकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष देऊ द्या असं थेट ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी कुणालला सुनावलं होतं. त्यामुळं हा वाद चांगला चर्चेत आला होता. तसंच आमिष त्रिपाठी यांच्या हिस्ट्री ऑफ सती प्रथा या पॉडकास्टवर ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी हा पॉडकास्ट चांगला असल्याची प्रतिक्रिया देणारं एक ट्विट केलं होतं. त्यातच भावेश यांनी भारतामध्ये सती पद्धतीचा पुरावा मिळणं अवघड असल्याचं लिहिलं होतं. यालाच कुणाल कामरानं उत्तर दिलं. राजा राममोहन रॉय यांनी या प्रथेच्या विरोधामध्ये लढा दिला. 1829 मध्ये या प्रथेवर कायद्यानं बंदी घालण्यात आली. मात्र तरीही भारतातील सती प्रथेची केस 1987 मध्ये नोंदवण्यात आल्याचं कामरानं सांगितलं. त्यामुळं भावेश अग्रवाल यांनी त्यांच्या बुडत्या बिझनेसकडे लक्ष द्यावं असा खोचक टोलाही त्यांना लगावला होता. या वादामध्ये पुन्हा आमिष त्रिपाठी यांनी ही उडी घेतली आणि 1829चा सतीप्रथा बंदी कायदा काय होता ते वाचण्याची विनंती केली होती. कुणाल पॉंडिचेरीमध्येही काही वर्ष राहिलाय. तिथे त्यानं शेती करण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या समर्थक असणाऱ्या लोकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली तर विरोधकांनी मात्र कुणाल कामराची नेहमीच बाजू लावून धरली. त्यामुळं कुणाल कामरा आणि त्याचं पॉलिटिकल कनेक्शन याच्याही चर्चा होत आहे. सरकारच्या विरोधामध्ये दिल्लीतल्या शाहीनबागमध्ये सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टच्या विरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती आंदोलन उभारलं होतं. या आंदोलनालाही कुणाल कामरानं शाहीनबागमध्ये जाऊन भेट दिली होती. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही कुणाल कामरा दिसला होता. तसंच काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या सोबतही वन माईक स्टँड या कॉमेडी शो मध्ये कुणाल कामरानं काम केलं होतं. आताही एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या त्यानं केलेल्या गाण्यावरून उद्धव ठाकरेंपासून काँग्रेस नेत्यांनाही कुणालची पाठराखण केली आहे. थोडक्यात कुणाल कामरा हा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असला तरी सरकार विरोधात त्यानं घेतलेल्या भूमिकांसाठी विरोधकांनी कायमच त्याचं समर्थन केल्याचं बघायला मिळतं.
त्यामुळं विरोधकच कामराचे बोलवते धनी असल्याचे आरोप सातत्यानं होत आहेत. कुणाल कामरा आणि त्याच्या या वादग्रस्त इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल्ड बीडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.